मैडम साहब का एक बहुत बड़ा सपना था गुंदौली में स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के सम्मान में इस गार्डन का निर्माण करने का, जो आज पूरा हो रहा है, आपके हाथों उद्घाटन हो रहा है, कैसा लग रहा है इस अवसर पर आपको? माननीय बाला साहेब ठाकरे उनका नाम है और उद्यान ये गार्डन, तो शिवसेना हमारा जो पक्ष है और उसकी तरफ से हम एक बीच में कड़ी बोलते हैं, वैसे हम कड़ी है शिवसैनिक। और इधर गुंदौली कर जो है गुंदौली शिवसैनिक का बाले किला है और इधर के सब रहिवासी शिवसैनिक हमारे सोसाइटी के जो भी महिला रहने दो, सबकी एक इच्छा थी कि यहाँ गार्डन होना चाहिए और वो गार्डन को इन्होंने नाम दिया है बाला साहेब ठाकरे जी का। तो हिंदू हृदय सम्राट है सब जगह। अभी आप देखो आपला दवाखाना भी चालू किया था गवर्नमेंट ने, लेकिन पहले वो दवाखाने का नाम क्या था? हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे था। तो दूसरे का क्रेडिट छीन लो और अपने नाम पे करो, ऐसी हमारी नियत या वृत्ति नहीं है। मेरे हस्बैंड रमेश लटके जी थे, उन्होंने सबको वादा किया था ये गार्डन में बना के दूंगा, तो वो उनका एक सपना और उनका जो शब्द है वो मैंने पूरा किया है। मैडम अंधेरी के बहुत सारे मुद्दे आपने विधानसभा में उठाया है और इस बात को लेकर के क्षेत्र की जनता में बहुत चर्चा है कि हमें एक बोलने वाला विधायक मिला है, तो उन मुद्दों में से कितने मुद्दे अब काम पे लगने वाले हैं और कब तक होने की उम्मीद है उनसे आप? मुझे लगता है सभागृह में जब हम बोलते हैं विधानसभा में, तो वो सभी मुद्दे कंप्लीट होने चाहिए। वो प्रश्न है, प्रश्न का उत्तर प्रशासन ने देना चाहिए और हम भी उसके पीछे हैं। लेकिन अभी राजकारण ज़्यादा है, काम सब बाजू में रहते हैं, समाजकारण करने की किसी को अभी बोलते टाइम नहीं है। तो मेरी यही सबसे दरख्वास्त है कि मैं प्रयत्न कर रही हूँ और अभी 2-3 महीने में जितना मैं कंप्लीट कर सकती हूँ, जितने मेरे प्रश्न रहेंगे, लोगों के जनता के जो डिमांड है वो पूरा करने की मैं कोशिश कर रही हूँ। धन्यवाद मैडम। तो देखिए ये अंधेरी पूर्व विधानसभा की जो है स्थानीय विधायिका श्रीमती ऋतुजा रमेश लटके जी यहाँ पर हिंदू हृदय बाला साहेब ठाकरे के नाम पर जो उनके स्वर्गीय पति ने जो यहाँ पर एक कमिटमेंट किया था गुंदौली वासियों को, वो जो है इन्होंने यहाँ पर पूरा किया और ओमकार दर्शन सोसाइटी को आज यहाँ पर एक सर्व सुविधा संपन्न जो है एक गार्डन यहाँ पर उपलब्ध करा करके ऋतुजा लटके जी ने यहाँ पर जो है आप सभी को प्रदान किया है। ये देखिए बच्चे यहाँ पर खेल रहे हैं। तो ये जो है स्थानीय बिल्डर द्वारा जो है ये जगह पहले तो हड़प ली गई थी, परंतु स्वर्गीय रमेश लटके जी के हस्तक्षेप के बाद और इस गार्डन को बिल्डर को खाली करना पड़ा और ऋतुजा जी ने अपने मार्गदर्शन में अमेय के साथ मिल करके इस गार्डन का जो है निर्माण करके आज इसका लोकार्पण किया है। जनता के सामने आप यहाँ पर देख रहे हैं कि तमाम बच्चे, तमाम रहिवासी या स्थानीय लोग और बड़ी ही तन्मयता से, बड़ी ही खुशी के साथ बच्चे यहाँ पर जो है आपके सामने जो है यहाँ पर इस कार्यक्रम का और इस मैदान का लुत्फ़ उठा रहे हैं। ओमकार दर्शन सोसाइटी हिंदू हृदय सम्राट माननीय बाला साहेब ठाकरे उद्यान उद्घाटन समारंभ ऋतुजा रमेश लटके जी के हाथों अभी यहाँ पर संपन्न हुआ है और तमाम रहिवासी यहाँ के बहुत ही प्रफुल्लित हैं कि उन्हें जो है खोई हुई जगह और खोया हुआ गार्डन जो बिल्डर ने हड़प लिया था, रमेश लटके जी के हस्तक्षेप से उन्हें दोबारा प्राप्त हुआ है और ऋतुजा जी ने उन्हें पूरा सुसज्जित करके पूरी तरह से बना करके उन्हें आज एक समर्पित किया है। टी न्यूज़ के लिए मैं किशोर रजवंशी, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। किसी और ऐसी एक खबर के साथ हम आपके सामने फिर हाजिर होंगे, तब तक के लिए नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद। या ठिकाणी आपल्या महिलांच्या वतीने आपल्या महिलांच्या शाखा प्रमुख आहेत त्या ठिकाणी त्यांचा सत्कार आपल्या कमिटीच्या महिलांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो। अजून कोण गेस्ट आले?
अच्छा, आपल्या ज्या महिलांनी कालचं होम हवन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपण केलेलं आहे, त्यामुळे मी त्या सर्व महिलांचा सन्मान आपल्या वहिनी साहेबांच्या हातून होत आहे. वहिनी साहेबांच्या हातून तुमचा सन्मान, पण तुम्ही खूप चांगलं काम केलं. सर्वांचं एकत्रित खूप चांगलं काम आपण केलेलं आहे का? महिला मंडळ आहे आपलं. किती टीम आहे महिला मंडळ? सर्वांना विनंती आहे, सर्व मुलांनी जरा इकडे समोर, सर्व खेळायचं थांबवा, सर्व थांबवा, सर्वांनी समोर या. हरिकाका या, हरिकाकांचा सन्मान आमचे महेंद्र सावंत अध्यक्ष करतील. अंदर आ रहा है. हॅलो, आता आपण सर्वांनी आपल्या आमदार ऋतुजा वहिनी साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. आपण शांतपणे सर्वांनी मार्गदर्शन ऐकायचं आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. आणि आताच अज्ञे साहेब म्हणाले की वहिनीचं मार्गदर्शन, मला वाटतं तुम्ही मला मार्गदर्शन करणार. तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात आणि लटके साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांची एक इच्छा होती, जसं मधने म्हणाले की नाही बाबा हे काम करायचंच आहे, साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मी आणि अमयने मिळून ते पूर्ण केलं. शिवसेनेचं एक आपल्या पक्षाची एक धारणा आहे की समाजकारण मुख्य आहे, राजकारण नंतर. आणि ही गुंतवली आणि ओंकार दर्शन जे सगळे रहिवासी हे राजकारणापलीकडचे आहेत. आमच्या सगळ्यांचे वैयक्तिक संबंध आहेत सगळ्यांबरोबर आणि ते पुढेही असेच राहणार आहेत. कारण मी दौंडी फॅमिली असेल, अजून सगळे राहणारे इथे जे आहेत, तर सगळ्यांना एवढंच सांगेल की इलेक्शनला अजून 2-3 महिने मे बी अजून पुढे जाऊ शकतं, पण आपलं इलेक्शन नाही. मी एक आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि अजून माझे 2-3 महिने आहेत. तर त्या हिशोबाने लवकरात लवकर आपली कामं ज्यांना आपण म्हणालोय की तुमचं काम आम्ही करणार किंवा साहेबांची जी कामं राहिली आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि म्हणून ही सगळी धावाधाव आहे. कारण पावसात कामं करणं फार भारी पडतं. 30 सप्टेंबर पर्यंत तरी पावसाळ्याचे 4 महिने असे पकडले जातात. त्यानंतर 1 ऑक्टोबर पासून आपण बाकीची बांधकामाची कामं करू शकतो. पण तरी आपण हे गार्डनचं काम युद्ध पातळीवर केलेलं आहे आणि महिलांची ही मागणी होती तर त्यांचाही मान ठेवलेला आहे. जेवढा एक महिला म्हणून प्रत्येकाचे काही जे प्रॉब्लेम्स असतात किंवा एक इच्छा असते बाबा आपल्या सोसायटीमध्ये पण गार्डन असावं, कारण सध्या नाईट वॉक असेल, मॉर्निंग वॉक असेल किंवा छोटे मोठे काही कार्यक्रम असतील, त्याकरता बाहेर जाण्यापेक्षा आपल्या सोसायटीमध्येच ही जर ॲम्युनिटीज सगळ्या असतील तर महिलांनाही बरं पडतं, त्यांचाही वेळ वाचतो. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि मार्गदर्शन करण्या मी एवढी मोठी नाही, तुमचे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादाने मी मोठी झालेली आहे. पुन्हा सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी जे तुम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल साक्षीदार मी आहे. या गार्डनसाठी जे आम्ही संघर्ष केला त्याच्यामध्ये मोठा रमेश लटके यांचा खूप हातभार आहे. त्यांनीच हे सर्व आम्हाला गार्डन मिळवून दिलंय, आम्ही त्यांना कधी विसरू शकत नाही. त्याचबरोबर अमय लटकेंनी जेव्हा ह्या गार्डनचा विषय निघाला त्यांनी लगेच एका शब्दात सांगितलं हे गार्डन झालं पाहिजे, आपले रहिवासी आहेत, आपले इकडचे वडिलांची इच्छा होती हे गार्डन व्हायचं, तर त्यांची पण इच्छा होती आणि ते करून दिलं, त्यामुळे मी अमयचे धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपले शाखा प्रमुख यांनी या गार्डनसाठी जेव्हा आम्ही त्यांना आवाज दिला तेव्हा ते आमच्या संघाच्यासाठी उभे होते. जेव्हा ते अनिल बरोबर जायचं होतं तर आम्ही त्यांच्याकडे जात होतो, म्हणजे ते अनिल आमच्याबरोबर येत होते. तर आम्ही या सर्व शिवसैनिकांचं तसंच आपले सावंत होते अध्यक्ष, त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि हे आपलं हक्काचं गार्डन आपण मिळवलंय. त्यासाठी ऋतुजा लटकेंनी पण आम्हाला जेव्हा हे गार्डनचं जेव्हा काय करायचं असेल पायऱ्यांचं काम वगैरे त्यांच्या फंडातूनच झालेलं आहे.
आम्ही कधीही विसरू शकत नाही ही गोष्ट. आणि संदीप गडकरी हिने आम्हाला जेव्हा त्याला या गार्डनचा विषय सांगितला त्याने एका शब्दात सांगितलं ठीक आहे तुम्ही या, तुमचं काम होऊन जाईल. धन्यवाद. आणि असंच आमचं सहकार्य तुम्हाला येईल आणि मॅडम आमचं हे जे आपली सोसायटी आहे तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहील. जय हिंद. मी विजय सावंत यांचा खूप धन्यवाद करेन, कारण की ही पूर्ण टीम बरोबर ते तेवढे जोमाने होते. त्यांचं वय 70च्या वरती असून सुद्धा तेवढी त्यांनी लोकांसाठी इथे धावपळ केलेली आहे. तर गार्डन मध्ये त्यांचाही तेवढा सहभाग आहे सगळ्यांनी मान्य करावं. आणि दुसरी गोष्ट त्यांनाही मी धन्यवाद करतो. आमच्या ओंकार दर्शनच्या महिला जितक्या आहेत नवरात्रीमध्ये गरब्यासाठी ते खूप खुश आहे. तो बोलायला थोडंसं हे होत आहे. मी पण आता अडचणमध्येच बोलत आहे, काही चुकलं तर माफ करा. पुन्हा सगळ्यांना एवढा आनंद आहे की का की सगळेजण भेटतो ना आम्ही, म्हणजे एवढं चांगलं गार्डन झालं की गोल राऊंड होऊ शकतो. आता दरवर्षी एवढे पायाला खडे लागायचे, लोखंडाचे पण होते. आम्ही राटे भाऊला बोललो, राटे भाऊ येतो व्हायला पाहिजे. त्यांनी जबरदस्ती की पुढच्या वर्षी तुमचं होणार म्हणजे होणार, म्हणून तुमच्या मधील एवढं छान काम झाले. मला खूप आनंद आहे. आमची जेवढे महिला आहेत त्यांनाही खूप आनंद आहे. तुम्हाला आम्ही तयार करणार. ठीक है, आता मी सुरुवात करणार. आपको एक नया नेता मिल गया, कोई बात नहीं. महिला नेता महिला नेता मिल गए. थँक्यू. गणपती बाप्पा जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपलाच महाराष्ट्र. असं बघून हे केलं वहिनी. हो या नाही बघून असं कसं ना ना या ना इथून या ना साईडून. ठीक आहे ते भिजणार नाही या ना या ना. तुमचे आशीर्वाद राहू दे सदैव हमेशा आमच्या. तुमचे आशीर्वाद हमेशा. चांगलं जाळ्या वगैरे लागल्या नाही का? पाणी वगैरे कसं टाकायचं त्याची प्रॅक्टिस चालू आहे. पण इकडे घेता म्हणून नाही ना.
मला तरी वाटतं ते तुम्हाला बरं पडेल. ते सही खेळणी आज या ठिकाणी आपल्या ओंकार दर्शन सोसायटीमध्ये ज्या गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा होती, हे गार्डन अतिशय सुंदरपणे आपले आमदार ऋतुजा रमेश लटके वहिनी साहेब यांनी छानसं गार्डन आपल्या सोसायटीला हे बनवून दिलेलं आहे. आज आपण सर्वांना काही गोष्टीची कल्पना सोसायटीतल्या सर्वांनाच आहे, तरी सुद्धा आज वहिनींसमोर काही गोष्टी बोलणंही गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडक्यात फक्त एवढं सांगतो, या ठिकाणी या गार्डन तुमच्या फंडातून झालंय, याच्यासारखं सौभाग्य दुसरं कुठलं असू शकत नाही. त्याचं कारण आहे बघा, नियती असते ना, नियती. ज्याच्या हातून जे काम व्हायला पाहिजे त्यांच्याच हातून जे काम झालेलं आहे त्याचा सर्वात मोठा आनंद आज आम्हा सर्वांना आहे. कारण जेव्हा या ठिकाणी ही मोकळी जागा आणि या ठिकाणी पार्किंग टॉवरच्या नावाखाली ही जागा बिल्डरने जवळजवळ बळकावली होती. आणि वहिनी साहेब, आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, याच ठिकाणी हे गार्डन आहे आणि त्याने पद्धतशीरपणे गार्डनचं रिमार्क उडवलं होतं, ते खास करून सर्वांना सांगतोय. आणि त्या ठिकाणी मोकळी जागा रिमार्क लावलं होतं. आणि ज्या वेळेला या सर्व गोष्टी आमच्या लक्षात आल्या, माझे सर्व रहिवासी सोसायटीतील आमचे राजू भोसले असतील, महेंद्र साळुंके असतील, विजय सावंत असतील, संतोष राहटे साहेब तर माझ्या बरोबर सुरुवातीच्या काळापासून आहेत. जेव्हा खरा संघर्ष त्यामध्ये राजू भोसले पण सुरुवातीच्या काळापासून आहे, महेंद्र आहे आमचे वेगवेगळे, तर ही सगळीची जुनी टीम आहे. ह्या सर्व टीमने आम्ही इतकं, ज्याला गरिबी कावा म्हणतात, हा राजू भोसले गरिबी कावा, आणि तो गरिबी कावा आम्ही अशा पद्धतीने केला. जेव्हा हा कॅम्प हे झाला त्यानंतर आम्ही लगेचच या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा फलक लावून त्याचं उद्घाटन आम्ही 15 ऑगस्ट करून टाकलं. आणि आज याच गार्डन मध्ये तुम्ही सर्वजण साक्षी आहात. त्यावेळेला कोरोना काळ होता आणि कोरोना काळामध्ये लटके साहेबांना बोललं, साहेब ते गार्डनचं तुमचं कामगार मध्ये जे बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीचं गार्डन साहेब तुमच्या हातून या ठिकाणी व्हावं ही आमची अपेक्षा आहे. तर साहेब बोलले, तुझ्या ऑर्डरचं वगैरे होणे सगळं आपण तेही करू. आणि आज आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा आहे, साहेब जरी आज आमच्यात नसले तरी त्यांनी जे काम करून ठेवले आम्ही कधी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि आज हेच काम आमच्या वहिनी साहेब, आमच्या लाडक्या आमदार ऋतुजाताई वहिनी साहेब यांच्या हातून या ठिकाणी हे गार्डन झालेलं आहे. आणि त्याच गार्डनचं आज या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हातून झालेलं आहे. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या उद्घाटनाचं त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये वहिनी साहेब, माझा शब्द आहे तुम्हाला, मी कुठल्याही ठिकाणी असेल, कुठल्याही पक्षात असेल, काही असेल, कारण साहेबांचे माझे खूप वेगळे संबंध होते, आउट ऑफ आपली मदत असणार हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय. आणि याच पद्धतीने काम असणार. मला कोणाला काय विचारायचं असेल ते विचारणार तरी मी त्याला उत्तरं द्यायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही, आम्हाला तुम्हीच पुन्हा आमदार आहेत हे आज या चॅनल समोर बोलतोय. ते कोणाला दाखवायचं तुम्ही त्याला बांधलेलं आहे. पण एक आहे की तुम्ही जे केलेलं काम आहे या कामाबरोबर ही सोसायटी असेल, हा गुंदवलीचा परिसर असेल, या परिसरामध्ये तुम्हालाच निवडून जनता देणार. कारण लटके साहेबांच्या आठवणी, लटके साहेबांचं काम एवढं मोठं आहे. त्यामुळं या ठिकाणचं गार्डनचं उद्घाटन झालं असं आपण एक जाहीर करूया. आणि या ठिकाणी जे आपल्याला काम करून दिले त्याबद्दल मनापासून वहिनी साहेब तुमचे आम्ही धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडमचा खूप आभार मानतो, कारण की आम्ही एकदाच गेलो मॅडम जवळ की आम्हाला गार्डन बांधून हवं आहे. आणि गार्डनसाठी मॅडम बोलले की ठीक आहे,
की आता सध्या आम्ही प्रयत्न चालू करतो. त्यांनी बाजूचे गार्डनची एक छोटीशी फेन्सिंग बांधून दिली आणि लगेच त्यांनी आम्ही गेल्या दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवून त्यांनी गार्डनचं काम चालू केलं. तर ह्या प्रकारचे आपले बोलतात ना मॅडम आहेत की जेणेकरून सहकार्यासाठी कधीही पुढे असतात आणि योग्य तो कधीही मार्गदर्शन करत असतात. म्हणजे ते बिल्डिंगचं कुठला थकलेलं बिल असो, पाणी असो, लाईट असो, ते वारंवार आपल्याला त्या गोष्टीसाठी सहकार्य करतात की जे करून आपल्यालाही माहिती नाहीये की आपली बिलं न भरून सुद्धा लाईट पाणी येते. या गोष्टीसाठी मॅडमचं भरपूर सहकार्य आहे. आणि मला तरी वाटतंय की मतदान असो ना ते कुठलीही गोष्ट असो की मॅडमच्या ह्या उपकारांना कोणी कधी विसरू नका आणि आपल्याला जिथे सपोर्ट करायचा असेल तो सपोर्ट झाला पाहिजे. कारण की ती व्यक्ती आपल्याला काम करून देते आणि ती पण निस्वार्थ भावनेने. कधी आम्हाला कुठल्या गोष्टीसाठी विचारलं नाही की तुम्ही इकडे याल तिकडे याल. तर मॅडमनी कधी न विचारता आमची कामं तेवढ्या टेन्शनही केलेली आहे. तर म्हणून मी मॅडमचा आभार मानतो आणि या ओंकार दर्शन सोसायटीच्या वतीने सुद्धा आभार मानतो.